हॅलो एव्हरीवन, मी गौरी. सो विंटर सीझन सुरू झाला आहे आणि मटर बनणार नाही असं पॉसिबलच नाही. सो मी आज बनवायला घेतली मटरची चटणी. सो बेसिकली मटरची चटणी बनवताना मी पहिलं ऑइल ॲड केलं कढईमध्ये, मग मटर टाकलं, मग थोडाफार कढीपत्ता टाकला आणि त्याला स्टीम होऊन दिलं. परत मग थोड्या वेळाने बघितलं आणि थोडंसं हलवलं मी माझं मटर आणि त्याच्यानंतर मी लसूण ॲड केलं. सो माझं एकच इंटेन्शन होतं, मला पाहिजे तर मी ग्राइंड देखील करू शकले असते हे मिश्रण, पण मी मटरला ग्राइंड नाही केलं. मी ते वाफलून घेऊन ते मला स्मॅश करायचं होतं, म्हणून मी ही प्रोसेस केली. आणि मी पाणी का ठेवलं, बिकॉज पाण्याने वॉटर वेपर्स क्रिएट होतील आतल्यात आणि माझं मटर खूप लवकर सॉफ्ट होतील आणि म्हणजे ते स्मॅश करण्यामध्ये इझी होईल मला बेसिकली. तर तुम्ही बघू शकता ते सॉफ्टनेससारखं ते दिसूनच येत आहे. मग साईड बाय साईड माझं मटर स्टीम होतच होता, तर मी मसाला घेतला करायला. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, जिरं, मिरची ह्याचं मी एक मिश्रण भरभरीत असं रेडी करून घेतलं. हे तुम्ही बघू शकता मी हे भरभरीत कसं ठेवलेलं आहे, जास्ती पण बारीक नाही करायचं. मग इथे माझं मटर ऑलमोस्ट म्हणजे स्टीम झालेलं आणि इझिली माझं ते म्हणजे चेपायला मला येत होतं. सो हे माझं चेपून झालं. त्यानंतर तुम्ही कलरही बघू शकता किती डिफरंट आणि छान दिसत आहे, एकदम ग्रीन ग्रीन. मग मी वरतून थोडंसं ऑइल ॲड केलं. ऑइल शुड बी क्लीन ऑइल, असं म्हणजे कसलं फ्राय केलेलं ऑइल नाही. सो हे माझं असं चटणी माझी दिसत होती. सो चटणीमध्ये एक क्रंच असावा म्हणून मी फ्राईज बनवले. छोटे छोटे मी स्क्वेअर शेपमध्ये फ्राईज मी तळून घेतले आणि ते मी माझ्या चटणीवर टाकले. आणि त्यानंतर ॲज युज्युअल थोडंसं माझं डेकोरेशन, प्रेझेंटेशन जे मला खूप आवडतं. थँक्यू सो मच.